राष्ट्रीय महामार्गाजवळ गौंडवाड गाव आणि हे शेतातील घर. काही वर्षापूर्वी इथं आपण साप पण पकडला होता आणि इथून घाकीच्या अंतरावरती हायवे जातो आणि कोबीज ह्या भाजीपाला जो त्यांनी तरकारी करत असतात. विहीर आहे, खूप वेळपासून साप आहे आणि गडबड न करता मी शांतपणे तिकडे जातो आहे कारण खूप वेळ तो थांबलेला आहे. खरं तर सेकंदाचाही विचार करावा लागतो आहे सापामध्ये आणि कुठल्या वेळेला काय होईल सांगता येत नाही. पण ह्यांनी शांतपणे माझं उत्तर ऐकून घेतलं आणि त्यांनी होकार दिल्यानंतर त्यांनी जरी भरपूर लोक आम्हाला साप पकडायला बोलवतात नाही, अर्ध्याला आल्यावर निघून जातो आहे साप, तेव्हा त्यांनी किंवा मी डिसिजन घेताना प्रॉब्लेम येतो आहे की यायचं की नाही किंवा वेगानं गाडी चालवावं लागते. पण तो साप थांबलेला होता. विशेष म्हणजे जुळतात साप त्यावेळेला ते कुठल्या म्हणजे स्वभावात असतील त्याप्रमाणे ते वागत असतात. खोटं दिसला म्हटलं साहेब? इथं आहे ना अजून तिथंच? तर तुम्ही फोन केला नाही? काय नाव म्हटलं तुमचं? दौलत मुतकेकर. तर मी नावं लवकर विसरतो, गाव आठवण राहतात. पण ह्या ठिकाणी आम्ही एकदा साप पकडला होता. मला थोडासा दिसतो इथं साप आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मला सहकार्य केलं कारण जास्त वेळ बोलायला लागल्यानंतर लोकांना सगळं बोलूनच टाकत जाते. मागच्या वेळेला गेली होती तुमच्याकडे बोलून. तर आणि आमचे आणखीन एक मित्र तर बघितलो नाही, तर सूरज पण आहे तिथं. आणि खरं तर साप जुळतात, मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात आणि विचित्र स्वभावाप्रमाणे वागत असतात. आणि अशा वेळेला कोबीज पीक कसं पीक बरं आहे? साप बरं आहे का पीक बरं आहे? साप बी बरं आहे आणि हां बघितला ते तुम्ही, बरं झालं. चांगली शेती दिसते पण ह्याच्या पाठी मी एक कष्ट पण करावं लागतं. तुम्ही आता नवीन हे काय दिसाले पाईपलाईन कुठली घडला? ही ड्रीप लावलं म्हणजे हे नवीन पद्धत आली का ही? म्हणजे पाणी कमी लागतं? पाणी कमी लागतं, चांगली गोष्ट आहे. आणि तर फार दिसतात. तुम्ही शिक्षण किती झालं तुमचं? माझं 10वी झालंय. 10वी करून शिक्षण करताय? 10वी करून शेती करतो. शेतीचं शिक्षण करताय? हां, चांगली गोष्ट आहे. तर आता कॅमेरा मी तुमच्याकडे देणार. हां, आता त्याला हाताळण्याचा प्रयत्न करूया. साप फार कमी वेळा असं होत असतं. पण तुम्हाला आणि एकदा धामीन दिसला मला पण करू का? त्याच्यातनं बघा मला. आता माझं शूटिंग घ्या तुम्ही. आणि एकदा तुम्हाला आता मी फोन केला तुम्ही आता तिथून जस्ट धामीन आली आणि इथं येऊन मला असं वरती करून बघितली. म्हणजे असं येत असताना तुम्ही बघितलं पहिलाच? हां, मग त्याच्यात बघा मला. हां, त्याच्यात दिसला. बघितलं आणि काय केलं मग नंतर इकडं वरती करून असं बघितली आणि मग हां, मग निघून गेला. मग तिकडं गेलं ते जोरात. चांगली गोष्ट आहे. तुम्ही नाक पण ओळखला, धामीन पण ओळखला आणि मला जास्त त्रास दिला नाही. म्हणजे बोलण्याचा त्रास नाही. काय असतं, तुम्ही जर व्यवस्थित वागत असला तर साप गेला तर तुम्ही काय करू शकत? होय होय. म्हणून प्रश्न पण विचारला जातो, पण तुम्ही समजून घेता तर आमचा विषय सोपा जातोय. तर आरामात सापेल अशी अपेक्षा करूया. या बघूया जवळ इकडं आरामात बसलेला आहे. इकडे इथे मी कॅमेरा चालू आहे ना, इथं नंतर धरा. हा तुम्ही अतिशय सुंदर साप, असे सुंदर भले मोठे साप सापडत असतात. नाग तुम्ही पुन्हा पाहत असता, पण विचित्र विक्षिप्तपणे वागणारे साप ह्या वेळेला पाहायला मिळतात. आणि लोक मोठ्या प्रमाणात सापांना मारतात सुद्धा कारण ते आयते सापडतात, निघून जात नाहीत. किंवा मादाच्या मागावर असणारा नर शक्यतो लोकांना भीत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारे साप आपल्याला पाहायला मिळत असतात. आपण पाहत असाल इथं. आणि अशा प्रकारे थोडीशी आमची वास त्याला लागलेली आहे किंवा थोडासा धोका त्याला वाटतो आहे, त्यामुळे तो थोडासा हालचाल करतो आहे. आणि हा सापडेल वाटत होता पण सापामध्ये काय सांगता येत नाही. पण तो थांबला आणि व्यवस्थित बघितला पण गेला, त्यामुळे असा तो आरामात आणि अतिशय सुंदर साप. खूप वेळ चिखलात प्रवास केला आहे आणि एका बाजूने आपण बघता की सापाचं सगळं जे चालण्यात असतं ते सगळं खवल्यावरती असतं आणि तो तुळतुळी जागेवरती जास्त सरपटू शकत नाही. ओबडधोबड जागा लागते, अगदी गवताळ खडकाळ अशा जागेवरती जास्त होऊ शकतो. साप हा पट्टीचा पोहणारा प्राणी लक्षात घ्या, त्यामुळे त्याला पाण्यात राहणं फार आवडत असतं. खास करून आजगर साप म्हणा, किंग कोब्रा म्हणा. पण प्यायला म्हटलं तर सापाला पाणी फार कमी प्रमाणात लागतं आणि त्यामुळे खरं तर उंदीर वगैरे म्हणजे हे जे प्राणी खातात आणि त्या प्राण्यामधलं जे द्रव असतो किंवा पाण्याचा पदार्थ असतो त्यामुळे शक्यतो सापांना जास्त पाणी लागत नाही. पण पाणीच प्यायचं म्हटलं तर साप एखादा महिना पाणी न पिता राहू शकतो. खूप वेळा आम्हाला लोक प्रश्न करतात की तुम्ही सापाला काय घालता? खरं तर साप हा घरात पाळून पाहुण्यासारखा, त्याला भाकरी भात 3 वेळा जेवण कर असा तो प्राणी नाही आहे.
त्यामुळे सापानं खाल्लेलं उलटी किल्ला आपण खूप वेळा व्हिडिओमध्ये बघितला आहे. तर त्याला माणसाकडे ठेवणं ही कैद आहे आणि त्याला काय घालणं हा त्रास आहे, लक्षात घ्या. त्याला निसर्गात शक्य तेवढ्या लवकर सोडणं आणि तेच त्याच्यासाठी म्हणजे सर्पमित्रांचं एक कर्तव्य आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती प्रेम आहे, लक्षात घ्या. जंगलात सोडणं हे आणि साप शेतात राहिला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. पण अशा वेळेला ही संदेश आहे. खरं तर दौलत माझे मित्र आहेत, त्यांना साप दिसला असं नाही. आपणही शेतकरी लोक माझे व्हिडिओ बघत असता आणि आपल्या क्षेत्रात असे साप असू शकतात. मी दौलतनं वाचवलं नाही, दौलतने उलट मला बोलून सापानं वाचवलेला आहे. आणि तो जर साप त्यांनी बघितला नसता तर पाय ठेवला असता तेव्हा त्याचा जीव धोक्यात होता. म्हणजे साप बघत नाही तेव्हा तुमचा जीव धोक्यात असतो, ही पहिली गोष्ट समजून घ्या. त्यामुळे आम्ही लोकांना वाचवतो हे चुकीचं आहे. पण आमच्या माहितीमुळे तुम्ही जर अवेअरनेस म्हणजे लोकांना सापाला भिवू नका म्हणून सांगतो म्हणून नव्हे, तुम्ही भ्या म्हणालो आहे. पण बघत नाही तेव्हा आपल्या शेतात आपण जातो येतो तिथं साप असेल आणि आपण हात पाय ठेवला तर ते चावू शकतात. आपल्याला त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे. ही भीती आपण ठेवली तर साप आपण हात पाय कुठे ठेवताना कुठे सामानात हात घालताना काळजी घेतली तर सर्पदोष आपण वाचू. आपण समजून घेऊया सापाला आणि आपण जाती समजून घेऊन सापाला पकडण्याची वेगळी ट्रेनिंग असते किंवा आपण जवळच्या सर्पमित्रांना त्याची मदत घेऊन तुम्ही सर्प पकडू शकता. पण सर्प पकडणे अतिशय धोकादायक काम आहे, त्याचं समर्थन करत नाही, लक्षात घ्या. त्याचा स्वभाव ओळखून आपण हे काम करायला लागतं आहे. सूरज माझ्या जवळ आहेत, ते सूरज चांगले साक्षीदार आहेत आणि माझे मित्र पण आहेत. त्यांच्या इथं खूप साप येतात, त्यांनी स्वतःसुद्धा सापानं न मारता त्याला लांब सोडत असतात. कधी कधी ते मला फोन करत असतात आणि आजूबाजूला पण सहकार्य करत असतात. त्यांचे सगळे त्यांचे वडील काका सगळीची जी मंडळी आहेत अगदी म्हणजे माणुसकीच्या दृष्टीने बघितलं तर ह्या परिसरात प्रतिष्ठित उद्योगपती टोपाना पाटील. तर अशा इथं सुद्धा साप आल्यानंतर त्यांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात, त्यांचा उल्लेख मी करतो. पण त्यांनी साक्षीदार आहेत, एकदा त्यांच्या घरात साप आला होता आणि त्यांना दिसला आणि बरोबर नाही मी म्हणतो ते घ्या त्यांच्याकडे. साप तुम्हाला दिसला मग तुमच्या पायाला लागला, काय केलं तुम्ही? तुम्ही एकदा पाय लावला त्याला आणि दुसऱ्या वेळा लावल्यावर काय झालं? म्हणजे मी त्यांच्या तोंडात घालत नाही आहे, त्यांनी सांगितलं. मी त्यांना आठवण करून देतोय. 11 जून 2012ची तारीख सांगालो मी. आणि त्यावेळेला त्यांच्या जिथं साप होता तो घोणस होता, लक्षात घ्या. त्यांच्या लक्षात आलं नाही, कदाचित त्यांना पहिली वेळ वाटलं की हा उंदीर किंवा घुस असेल. 2 वेळा पाय मारला घोणसला, लक्षात घ्या. दुसऱ्या वेळेला त्यांना लक्षात आलं की तो साप आहे म्हणून. तोपर्यंत त्यांना कळलं नव्हतं उंदीर घुस असेल म्हणून. तो मात्र साप पाय लावून चावला नव्हता. म्हणजे सापाच्या मर्यादा काही तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी आम्हाला लोक एक्सपर्ट म्हणतात, तुम्ही साप कसाही वाटेल तसा पकडू शकता, हाताळू शकता म्हणून सांगत असतात. पण सापामध्ये कधीही चुका झाल्या तर साप माफ करत नाही. तो साप पकडत असताना यांच्या इथं मला साप चावला होता. लोक मला नेहमी विचारतात की तुमच्या पोटाला काय झालं, पोटाला काय झालं आहे. हा साप घोणं साप चावल्यामुळे ही बोट माझं गेलेलं आहे आणि सूरज यांच्या घरातच ती घटना घडली होती आणि सूरज त्याचे चांगले साक्षीदार आहेत. ती काय फार मोठी चूक नव्हती, पण घोणं सापाविषयी ठोकताळा नक्की व्यवस्थित बांधता येत नाही, लक्षात घ्या. आणि सापावरही थोडासा प्रेशर आला होता, त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवू. पण सूरज आज इथं असल्यामुळे ही गोष्ट मी शेअर करतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, पहिली वेळ पाहत असाल तर शेअर करा आणि इतरांना पाठवा. तुम्ही सबस्क्राईब करा आणि लोकांना ही सापाची माहिती दोन्ही बाजू, सर्प मित्र कसा आहे आणि शत्रू कसा बनू शकतो, आपण काळजी काय घ्यावी लागते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याशी शेअर करायचे. इथं विशेष कौतुक करीन मी दौलतांचा. तर त्यांनी माझं व्यवस्थित ऐकून घेतले. साप जाईल की नाही माहीत नाही, पण त्यांनी मात्र अतिशय संयमानं सापाला इथं थांबून ठेवले, त्याचं श्रेय जातं आहे. गोंधळ घडले किंवा त्यांनी घाबरले नाहीत. हेच साप पकडायला बोलवण्या प्रत्येक माणसानं काळजी घ्यायला हवी, तरच साप पकडणाऱ्यांचं काम सोपं होतं. जात नाही ती माती आता आपण सोडती तिकडे घ्या. खरं तर वाटत नव्हतं तो तिथे बसला होता तेव्हा एवढा मोठा असेल असं. पण मोठे नाक आणि डोळ्या सापातले असे साप असतात. आणि हा नर आहे, लक्षात जवळ घ्या लोक. नर आहे. इथून तो शिश्न बाहेर काढण्याचा जो वाईट पदार्थ होतोय तो दोन्ही बाजू शिश्नासह काढण्याचा प्रयत्न करत असतोय. आणि म्हणून असं मी क्रॉस करून का अजिबात कॅमेरा असं मी कायम सांगत असतो. इथे दिसायला असेल तुम्ही जर कॅमेऱ्यातून बघत असाल तर हा नर आहे, लक्षात घ्या. आणि मी पुन्हा इथं वारंवार उल्लेख केला वारंवार उल्लेख केला की असं वेगळ्या प्रकारचं सापाचं जे असतं किंवा आम्ही सुद्धा अंदाज लावताना ह्या गोष्टी ठराविक सीझन वाईज पकडत असतो आणि वातावरणामध्ये आणि सापाच्या जातीनुसार. आणि आता जुळतात साप, त्यामुळे मी असं म्हटलं होतं की साप विक्षिप्तपणे वागत असतात, तर ते जुळण्याच्या मार्गावरती असतात आणि त्यामुळेच हा साप थांबण्याची पण शक्यता जास्त होती. तो तसा थांबलाही. नर जातीचा साप लक्षात घ्या. त्यामुळे इथं मादी आता ती आहे की नाही माहीत नाही आहे, ह्यालाच माहिती. पण कारण मादीची वाज जी असते त्या जातीतल्या नराला कळत असते, लक्षात घ्या. आम्ही मात्र माणसं साप दिसल्यानंतर गोंधळ घालत असतो, साप आहे वगैरे म्हणून. आणि त्यामुळे साप शक्यतो थांबतात किंवा
नराच्या मादीच्या मागावर असलेला साप असा विकसितपणे वागू शकतो. हे त्यानं शौच पण केलेलं आहे. संडास केला बघा घाबरून. म्हणजे तो किती घाबरतोय बघा. अतिशय सुंदर साप आता बंद झालेला आहे. हे जोडी आहे भाऊ. दोन येते जोडी नाही. तिथे पण 2 मारलो आम्ही त्या वळीमध्ये पिंजराच्या. आणि हे 2 आहेत होय. 2 आहेत. कुठे मारला साप? तिथं मारला गवत आहे वळीमध्ये. पिंजराच्या वळीमध्ये लास्ट गवत निच्या वेळे किती मारला? जोडीने मारला. आता पण हे 2च आहेत. दोन्हीच आहेत. जोडी नाही काय. किती मारला साप? 2 मारला. आतापर्यंत फक्त 2च मारला? नाही मारला ते काय हिशोब नाही. फक्त ते वळीमध्ये 2 मारलो आम्ही. का मारला? मारला म्हटलं हे चावेल म्हणून. चावेल म्हणून मारला. आणि तुम्ही मारेल म्हणून अगोदर चावला नाही साप? नाही. तुम्हाला कधी शेतीला चावला वगैरे? नाही शेती किती वर्ष करता? किती आता काय 40 वर्ष करतो ते. 40 वर्ष शेती. तुम्हाला साप कधी पाठ वगैरे लावलाय? नाही कधी लागला नाही. नाही आणि तुमच्या समोर कुणाला साप असं शेतात वगैरे चावलाय पाठ लागून वगैरे? नाही चावला नाही. चांगलं उदाहरण. नाव काय तुमचं? आमचं मुतकेकर. तुम्ही? मुतकेकर. लक्ष्मण मुदगेकर. बघा चांगलं बोलले त्यांनी. आणि नागभूमीला सापांची पूजावर करता देव मानता? हा मानतो ते. हां. तर आपण तो विचार करायला पाहिजे. 40 वर्ष शेती करतात आणि त्यांना कधीही साप चावलेला नाही आणि कुणाला चावलेलं बघितलं नाही. पण चावेल म्हणून सापाला मारू शकतात. सापातला आणि माणसातला फरक सांगतोय. माणूस मात्र माणूस मारेल म्हणून त्यांना चावायचं नाही तोडल्याशिवाय. तो देव असून आणि पूजा करून देव असून त्याला खऱ्या सापाला मारू शकतात. लक्षात घ्या. 40 वर्ष त्यांनी सांगितले. भरपूर साप त्यांनी मारले. लक्षात घ्या. आणि हेच मी सांगण्यात असतो कारण कडू बोलत असतो म्हणत असतो. मी एक चांगलं उदाहरण आहे समोर. लक्षात घ्या. 40 वर्ष शेती करताना त्यांना कधीही सापानं काय केला नाही. त्यांनी मात्र भरपूर साप मारले. त्यांनी मान्य पण करत नाही. पूजा करतात हे पण मान्य करायले. हे आपल्या धर्मात, पर्यावरणात आणि मानवतेत बसतंय का आपण विचार करायला पाहिजे. साप नावाचा प्राणी काय बुद्धिमान आहे असं मी कधी म्हटलेलं नाही आहे. तरी पण तो आपल्या मर्यादा सोडून चावत नाही. आम्ही मात्र त्याला देव म्हणून मारतो. हे आपल्या देशाच्या संस्कृती बसतंय का याचा विचार करावा. व्हिडिओ लांबेल पण विचार नक्की करावा ही विनंती करतो. आणि म्हणून आम्ही सगळं असं कडू किंवा कठोरपणे बोललेलं, आपलं परखडपणे बोललेलं लोकांना कडू वाटत असतंय. आणि हेच आम्ही बघत आलो. जिथं आम्ही जाऊन पोचलो नाही तो लोक साप मारतात. तर ते शेती आहे पकडायचं आणि मी वारंवार उल्लेख करत असतो. पण अशा वेळेला लोक काय तर सांगायला गेलं तर त्याला मारण्याची शक्यता असते. म्हणून त्यांना मारण्यापेक्षा वाचवलेलं बरं. म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो. मी म्हणून नव्हे, मारनेवाले असे बचानेवाला बडा होत आहे म्हणत असतो ते आम्ही. पण वाचवणारे पण असतात. जसं ज्यांनी कॅमेरा घेतले ते दौलतानी ह्याला न मारता आरामात मारू शकले असते. अशी लोक भेटत असतात. त्यामुळे आपण त्याचा विचार करावा आणि आपण ठरवायचं आपल्या जवळ असलेल्या सापांना घेऊन आपण विचार करायचा आहे. जसं यांना पण मी सांगेन की तुम्ही तुम्हाला साप काहीच केला नाही तर तुम्ही का मारता. आणि तुम्ही चावेल म्हणत असता. म्हणजे चावेल म्हणून मारत असता. तंबाखू खाऊन मारणार आहे मग तंबाखूला किती मारालोय. दारू पिऊन मारणार आहे मग दारूला किती. इथं धाबा आहे ना काय हे क्लासिक बार आहे तिथं रांग लागलेली. लक्षात घ्या. त्या दारूला कधी आम्ही मारणार आहे ह्याचा आपण कधीतरी विचार करावा. आणि त्याचं सगळं मूळ आहे लक्षात. अंधश्रद्धा आणि गैरसमज ती दरी दूर झाली तर सर्पमित्र आहे कळणार. सापाचा बघण्याचा दृष्टिकोन वैज्ञानिक असायला पाहिजे तरच सापाची भीती दूर करता येईल. नाहीतर भीती दूर करता येणार नाही. धन्यवाद. बंद करू. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार. आवडल्यास व्हिडिओ खालील थंब बटन दाबून लाईक जरूर करा. आणि अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर व्हिडिओ खालील लाल रंगाचे बटन दाबून सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.